आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे। ही महत्त्वाची घडामोड आजची दिवसभरातली 103व्या घटनादुरुस्तीच्या वैधतेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष लागलं आहे। घटनापीठातील न्यायमूर्ती वेगवेगळी निकालपत्र देणार असल्यानं निर्णयाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। आणि याबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी प्रशांत कदमकडे जाऊयात। प्रशांत, सुप्रीम कोर्टाच्या कोर्टरूममध्ये हे घटनापीठ पोहोचलेलं आहे। सगळे न्यायमूर्ती आसनस्थ झालेले आहेत। 5 न्यायमूर्तींचं हे घटनापीठ आहे आणि सुरुवातीलाच देशाचे सरन्यायाधीश उदय ललित यांनी हे जाहीर केलेलं आहे की 4 निकालपत्र देण्यात येणार आहेत, कारण 4 न्यायमूर्तींची आपली वेगवेगळी निकालपत्र आहेत। त्यांनी सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा दिनेश माहेश्वरी जे आहेत ते आपला निकाल जे आहे ते ऐकवतील आणि त्यामुळं तो निकाल नेमका काय असेल हे आता आपल्याला बघावं लागेल। अगदी 1 मिनिटांपूर्वी हे घटनापीठ कोर्टरूममध्ये पोहोचलेलं आहे। ते सगळे आसनस्थ झालेले आहेत आणि पहिल्यांदा दिनेश माहेश्वरी हे जे न्यायमूर्ती आहेत ते आपला निकाल ऐकवतील। एकूण 4 निकाल ऐकवले जाणार आहेत हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। बघावं लागेल की हे 4 निकाल काय कुठल्या बाजूचे आहेत, कारण जेव्हा 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ आहे तेव्हा बहुमतानं निर्णय होतोय की नेमकं काय होतंय हे बघावं लागेल। अनेकदा असं असतं की जरी एखाद्या मुद्द्यावरती सहमती असेल पण वेगळे मुद्दे ठसवायचे असतील तरी सुद्धा निकाल वेगळा लिहिला जातो। तसं या केसमध्ये होतंय की काही डिव्हिजन ऑफ वोट्स होतंय, म्हणजे काही मतभेद निर्माण होत आहेत घटनापीठामध्ये, याची सुद्धा आपल्याला उत्सुकता असेल। बरोबर, तर आर्थिक दुर्बल गटाच्या आरक्षणावर आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। एकूण 4 निकालपत्र हे घटनापीठातील सदस्य देणार आहेत, त्यामुळे उत्सुकता आहे की नेमका काय निकाल लागतो या सगळ्या प्रकरणाचा, ज्याचे परिणाम संपूर्ण देशावर होणार आहेत। आर्थिक आरक्षणावरील सुनावणीला सुप्रीम कोर्टात सुनावणी झालेली आहे। 5ही न्यायमूर्ती कोर्टरूममध्ये दाखल झाले आहेत। सुप्रीम कोर्टात या सगळ्या प्रकरणाच्या सुनावणीला आता सुरुवात झाली आहे। घटनापीठातील 4 4 निकालपत्र देणार आहेत। आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाच्या मुद्द्याचं नेमकं या सुनावणीत काय होतं ते बघावं लागेल। 2019 मध्ये मोदी सरकारने या संदर्भातला निर्णय घेतला होता आणि आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांना देखील आरक्षण लागू केलं होतं, तशी घोषणा केली होती। आणि याच आरक्षणाचं आता नेमकं काय होणार, या आरक्षणाचं भवितव्य आता ठरणार आहे। न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्याकडून निकाल वाचनाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे। मोठी अपडेट आताची, 10% आरक्षण विरोधातील याचिका आहे आणि या संदर्भात सुनावणीला सुरुवात झाली आहे। सुप्रीम कोर्टात निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे आणि याचबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत कदमकडे जाऊयात। प्रशांत, काय अपडेट्स? दिनेश माहेश्वरींनी आपला निकाल वाचताना सगळ्यात पहिल्यांदा हे सांगितलेलं आहे की या घटनापीठासमोर 3 प्रमुख मुद्दे होते, जे 3 प्रश्न आपण मगाशी पण सांगत होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आर्थिक मागासलेपण हा आरक्षणाचा पाया असू शकतो की नाही आणि त्याच्यामुळं घटनेच्या मूलभूत जी तत्त्व आहेत त्याची पायमल्ली होते की नाही हे या घटनापीठाला डिसाईड करायचं आहे। सोबतच हे आरक्षण देताना काही वर्गांना याच्यामध्ये वगळण्यात आलेले आहे, म्हणजे जे SC-BC वर्ग आहेत किंवा ज्यांना आधी आरक्षणाचे लाभ आहेत त्यांना याच्यामध्ये आरक्षण नाही आहे, म्हणजे एक प्रकारे त्यांना डावलून जो उरलेला गट आहे त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळं हे जे डावलणं आहे तर ते लॉ ऑफ इक्विलिटी जो आहे, समानतेचा जो अधिकार आहे त्याला छेद देणार आहे की नाही याचा सुद्धा निकाल घटनापीठाला करायचा आहे। आणि EWSचं जे 10% आर्थिक आरक्षण आहे ते 50%ची जी मर्यादा आहे त्याच्या संदर्भात नेमकं काय उल्लंघन करतंय किंवा त्याच्यामुळं घटनेला अभिप्रेत असलेल्या गोष्टी होत नाही आहेत का याचा सुद्धा विचार जो आहे तो घटनापीठाला करायचा आहे आणि त्या दृष्टीनं दिनेश माहेश्वरी आपला निकाल जो आहे तो वाचवून दाखवत आहेत। ठीक आहे, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी हे आता निकाल वाचून दाखवत आहेत। निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे। न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्याकडून निकाल वाचन सध्या केलं जात आहे। 10% आर्थिक आरक्षण 50%च्या गाभ्याला धक्का देतं का? पुन्हा एकदा जाऊयात प्रशांत कदमकडे। प्रशांत,
या निकालपत्रामधलं पहिलं मोठं स्टेटमेंट न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांचं समोर आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीचं केवळ आर्थिक निकषावरचं आरक्षण जे आहे ते घटनेच्या मूलभूत तत्वांचं उल्लंघन करत नाही. त्याच्यामुळं दिनेश माहेश्वरी यांचा जो निकाल आहे तो या आरक्षणाच्या बाजून आहे असं म्हणायला हरकत नाही. काही जर ऑब्जेक्शन असतील तर ते पुढे समोर येतील, पण एक महत्त्वाचं दिसतंय की हे जे आरक्षण आहे आर्थिक निकषावरचं तर ते घटनेच्या मूलभूत तत्वांचं उल्लंघन करत नाही हे त्यांनी आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे. दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती उदय प्रशांत, मी लळित थोडंसं तुला यांचा जो निकाल थांबवतो. आहे एक अपडेट येते ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. आर्थिक आरक्षण घटनाविरोधी नाही असं न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी म्हटलेलं आहे. आर्थिक आरक्षण घटनाविरोधी नसल्याची टिप्पणी न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी दिली, अत्यंत महत्वाची. प्रशांत, दिनेश माहेश्वरी यांनी तेच म्हटलेलं आहे की 50% जी मर्यादा आहे त्याचं सुद्धा उल्लंघन याच्यामध्ये झालेलं नाहीये आणि त्यामुळं जसं मी म्हणतोय की दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती उदय लळित यांचा निकाल एक आहे आणि त्यामुळं दोन न्यायमूर्तींचं हे मत आहे हे म्हणायला हरकत नाहीये. ज्या अर्थी त्यांनी सुरुवातीच्याच निकालपत्रामध्ये हे म्हटलेलं आहे की घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली या आरक्षणामुळे झालेली नाहीये. अनेकदा असं होतं की न्यायमूर्ती इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे निकालाचा तो वाचून दाखवत असतात, संपूर्ण निकाल नंतर अपलोड केला जातो. त्याच्यामुळे निकालामध्ये त्यांचे इतर मुद्दे काय आहेत ते कदाचित ते आत्ता सगळे वाचून दाखवणार नाहीत, पण एक प्रकारे या आरक्षणाला दिनेश माहेश्वरी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनी तरी ग्रीन सिग्नल दिल्याचं आपल्याला या ठिकाणी म्हणायला हरकत नाहीये. बरोबर, एक प्रकारे या निर्णयाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी. आर्थिक आरक्षण घटना विरोधी नाही, त्यामुळे एक प्रकारे एक निकाल हा आरक्षणाच्या बाजूने आलेला दिसतोय. 50% मर्यादेच्या मूळ गाभ्याला या निर्णयामुळे आणि आर्थिक स्तरावर दिलेल्या आरक्षणामुळे धक्का लागत नसल्याची टिप्पणी न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी दिलेली आहे. आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा मुद्दा आज निकाली निघणार आहे. सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि पहिलं निकाल वाचन सुरू झालंय. 50% मर्यादेच्या मूळ गाभ्याला या आर्थिक आरक्षणामुळे धक्का लागत नाही अशी टिप्पणी न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी दिलेली आहे. आणखी अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत कदमकडून. प्रशांत, दिनेश माहेश्वरी यांचं यातलं एक विधान जे आहे ते खूप महत्वाचं आहे. 50% मर्यादा ओलांडणं हे काही घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली नाहीये आणि त्यामुळं एक प्रकारे जरी याच्यामध्ये 50% मर्यादा ओलांडली गेली असली तरी त्याच्यामुळं घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली होत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. साहजिकच आपल्या राज्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा वारंवार चर्चेला यायचा की 50%च्या पुढे जर आरक्षण गेलं तरी सुद्धा जर वंचित घटक असतील तर त्यांना ते द्यायला काय हरकत आहे. कदाचित हा मुद्दा जो आहे तो या दृष्टीने भविष्यात सुद्धा वापरला जाऊ शकतो. त्याच्यामुळे एक महत्त्वाचं स्टेटमेंट याच्यामध्ये दिसतंय की ब्रीच ऑफ 15% सेलिंग लिमिट डज नॉट व्हायोलेट बेसिक स्ट्रक्चर, म्हणजे जरी अशा पद्धतीनं उल्लंघन झालं असलं 50%च्या मर्यादेचं तरी ते घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली होत नाही हे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनी म्हटलेलं आहे. बरोबर, अगदी महत्वाची ही टिप्पणी आहे. इतर निकालांमध्ये सुद्धा ही सहाय्यभूत ठरण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. आर्थिक आरक्षण हे घटना विरोधी नाही आणि 50% मर्यादेच्या मूळ गाभ्याला त्याच्यामुळे काहीही धक्का लागत नाही अशी टिप्पणी न्यायमूर्ती दीपक माहेश्वरी यांनी केलेली आहे. न्यायमूर्ती माहेश्वरी यांच्या मताशी न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या सहमत आहेत. 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ निकाल देत आहे. आर्थिक आरक्षण वैध असल्याचं 2 न्यायमूर्तींचं मत आहे. अत्यंत महत्वाची अपडेट या सगळ्या प्रकरणासंदर्भातली. आर्थिक दुर्बल घटकांना जे आरक्षण देण्यात आलं होतं त्या आरक्षणाच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. न्यायमूर्ती महेश्वरी यांच्या मताशी न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या सहमत असल्याची ही अपडेट आहे. त्याचबरोबर आर्थिक आरक्षण वैध असल्याचं आता दोन्ही न्यायमूर्तींचं मत आहे. केंद्रानं दिलेल्या आर्थिक आरक्षणासंदर्भातली ही सुनावणी आहे. 2 न्यायमूर्तींचं आता एकमत झालंय. आणखी माहिती घेऊया प्रशांत कदमकडून. प्रशांत, जस्टिस दिनेश माहेश्वरी यांच्या पाठोपाठ न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी सुद्धा या
तत्वाला होकार दिलेला आहे आणि त्यांचंही म्हणणं हेच आहे की हे आर्थिक निरीक्षण घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली करत नाही आणि त्यामुळं आपल्याला हा पण निष्कर्ष काढायला हरकत नाही की जवळपास 3 न्यायमूर्तींनी आता आर्थिक आरक्षणाचा मार्ग मोकळा केलेला आहे. कारण न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनी जे निकालपत्र वाचून दाखवलं तर ते न्यायमूर्ती उदय लळित आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी या दोघांचं एकत्रित निकालपत्र होतं आणि त्यामुळं जर 5 न्यायमूर्ती या घटनापीठामध्ये आहेत तर त्यापैकी 3 न्यायमूर्तींनी तरी आत्तापर्यंत आर्थिक आरक्षणाचा मार्ग मोकळा केल्याचं दिसतं आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांचं सुद्धा म्हणणं तेच आहे की म्हणजे जो विरोध करताना असं म्हटलं गेलेलं होतं की गरिबी दूर करणं हे काही आरक्षणाचं उद्दिष्ट असू शकत नाही आणि त्या दृष्टीनं केंद्र सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे. पण याच्यामध्ये बेला त्रिवेदी यांचं म्हणणं हे आहे की आरक्षण हा विषय जो आहे तो अशा पद्धतीनं सरकारांनी ॲक्टिव्हली म्हणजे सक्रियतेनं सोडवण्याचा आहे आणि त्यामुळं जर आर्थिक दुर्बल घटकासाठी असं आरक्षण कोणी देत असेल तर ते योग्य आहे आणि 103वी घटना दुरुस्ती जी आहे ती अशा पद्धतीनं रद्द केली जाऊ शकत नाही तर कारण त्याच्यामध्ये कुठलंही मूलभूत तत्वांचं उल्लंघन जे आहे ते झालेलं नाही आहे. त्यामुळं एक प्रकारे आरक्षणाचा मार्ग जो आहे केंद्राच्या आर्थिक आरक्षणाचा तो मोकळा होताना दिसतोय हे म्हणायला हरकत नाही आहे. अगदी बरोबर आहे. 2 न्यायमूर्तींचं एकमत झालंय. आर्थिक आरक्षण वैध असल्याचं दोन्ही न्यायमूर्तींचं म्हणणं आहे आणि आता निर्णायक टप्प्याकडे जाताना दिसतोय हा निकाल. कारण आर्थिक आरक्षण वैध असल्याचं दोन्ही न्यायमूर्तींचं मत आहे. निकाल वाचन सुरू झालेलं आहे. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट देखील होईल. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. कारण अनेक वर्षांपासून आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याची मागणी केली जात होती. 2019 मध्ये मोदी सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याची घोषणा केली होती. 10% इतकं हे आरक्षण होतं आणि त्यानंतर आव्हान दिलं गेलं एक प्रकारे या निर्णयाला आणि त्याच आर्थिक दुर्बल आरक्षणाचा आज निकाल आहे. त्याचा फैसला होणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांना जे आरक्षण दिलं आहे त्याच्या भवितव्याचा फैसला आणि त्याचा निकाल आता आपण एबीपी माझावर बघतोय. आर्थिक आरक्षण वैध असल्याचं दोन्ही न्यायमूर्तींनी म्हटलंय आणि आता निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. 103व्या घटना दुरुस्तीच्या वैधतेवर निर्णय होणार आहे. 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ या संदर्भातला निकाल देत आहे. त्यापैकी 2 न्यायमूर्तींचं एकमत झालंय. काय मुद्दे आहेत ते आपण बघितले आहेत. आत्ता नेमकं काय सुरू आहे, काय अपडेट्स आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात प्रशांत कदमकडे. प्रशांत, या आरक्षणामधला एक अत्यंत महत्त्वाचा विरोधाचा मुद्दा होता की याच्यामध्ये SC-BC चे जे वर्ग आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे. कारण केवळ जे ओपन कॅटेगरीमधले आहेत त्यांनाच याच्यामध्ये गृहीत धरण्यात आलेलं होतं. तर त्याच्यामुळं कुठंतरी असमानता झालेली आहे हा दावा करण्यात येत होता. मात्र न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी ही गोष्ट जी आहे ती पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की केंद्र सरकार अशा पद्धतीनं आर्थिक दुर्बलांचा एक वेगळा गट जो आहे तो तयार करू शकतं आणि SC-BCला याच्यातून वगळलेलं आहे. पण हे वगळणं म्हणजे घटनेच्या मूलभूत तत्वांचं उल्लंघन जे आहे ते ठरू शकत नाही आणि त्यामुळं 103वी घटना दुरुस्ती जी आहे ती त्यांनी या ठिकाणी मान्य केलेली आहे. अर्थात आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की हे न्यायमूर्ती जे वेगवेगळे आपले निकाल वाचून दाखवत आहेत तर त्याच्यामध्ये सहमती दर्शवत असतानाच काही विशिष्ट मुद्द्यांवरती त्यांची मतं वेगळी आहेत का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आत्तापर्यंत तरी कुठली वेगळी मतं समोर आलेली नाही आहेत. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी केंद्र सरकारच्या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. पण अनेकदा सहमती दर्शवताना काही विरोधाचे मुद्दे असतील तर ते सांगितले जात असतात. म्हणजे विशेषतः आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे जे निकष आहेत उत्पन्न मर्यादेचे आणि त्यांना या गटात घेण्यासाठीचे त्याच्या संदर्भातली कुठलीही टिप्पणी अद्याप झालेली नाहीये. त्याच्या संदर्भात कुठले न्यायमूर्ती काही बोलतायत का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. अगदी बरोबर आहे. 103व्या घटना दुरुस्तीच्या वैधतेवरचा हा निर्णय आहे. SC, ST, OBCंना आधीपासूनच आरक्षण असल्याची टिप्पणी न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी दिली आहे. आधी आरक्षण असलेल्यांचा सामान्यांच्या आरक्षणात समावेश करता येणार नाही. अत्यंत महत्त्वपूर्ण या सगळ्या सुनावणीतले काही मुद्दे आहेत. न्यायमूर्ती त्रिवेदींचं हे मत आपण बघतोय. SC, ST, OBCंना आधीपासून आरक्षण असल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रशांत, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांचं एक मत या निकालाच्या दरम्यानचं खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की घटनाकारांनी हे आरक्षण देत असताना एक ठराविक
कालमर्यादा समोर ठेवलेली होती, पण ही कालमर्यादा संपल्यानंतर सुद्धा जर आरक्षणाचे हेतू स्पष्ट होत नसतील तर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी आपला शेवट निकालाचा करताना हे म्हटलेलं आहे की 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आपल्या स्वातंत्र्याची आणि आपण या संपूर्ण आरक्षण व्यवस्थेकडं नव्यानं पाहण्याची गरज आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांचं हे विधान जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा एक वर्ग, एक राजकीय पक्ष आणि त्यांची पूर्ण विचारधारा जी आहे ती या संदर्भातले मत वारंवार मांडत असते की आरक्षणाचा फेरविचार होणं गरजेचं आहे. अर्थात हे धाडस राजकीय त्याची किंमत जी मोजावी लागेल त्यामुळं कोणी आजपर्यंत केलेलं नाही आहे, पण सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालामध्ये हे वाक्य येतं आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी स्वतःहून असं म्हणतायत की 75 वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्याची जर आपले मूलभूत उद्दिष्ट पूर्ण होत नसतील तर आपण या आरक्षणांचा फेरविचार केला पाहिजे. त्यामुळे हे विधान जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. बघावं लागेल की या मागणीवरती कशा प्रतिक्रिया येत आहेत. बरोबर, आरक्षणाची कालमर्यादा असावी हे घटनाकारांचं मत असल्याची टिप्पणी देखील त्यांनी केली आहे. घटनाकारांचं स्वप्न 75 वर्षानंतर सुद्धा अपुरं असल्याचं न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी म्हटलंय. प्रशांत, काय अर्थ घ्यायचा याचा? सौरभ, आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग हे आहे की केंद्राच्या आर्थिक आरक्षणाचा मार्ग जो आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे. कारण आता न्यायमूर्ती पारडीवाला यांचं निकाल वाचन सुरू झालेलं आहे आणि ते सुद्धा याच मताचे आहेत जे मत न्यायमूर्ती माहेश्वरी आणि बेला त्रिवेदी यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळं एक सगळ्यात मोठी अपडेट की केंद्रीय सरकारनं दिलेलं, मोदी सरकारनं 2019 मध्ये दिलेलं आर्थिक आरक्षण सुप्रीम कोर्टानं मान्य केलेलं आहे. या आरक्षणाचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे, कारण आत्तापर्यंत जवळपास 4 न्यायमूर्ती जे आहेत त्यांनी या आरक्षणाला हिरवा कंदील दिलेला आहे. या आरक्षणामुळे घटनेच्या मूलभूत तत्वांचं कुठंही उल्लंघन होत नाही, ही गोष्ट जी आहे ती आत्तापर्यंतच्या सर्व न्यायमूर्तींनी मांडलेली आहे. आता फक्त न्यायमूर्ती रवींद्र भट जे आहेत ते आपला निकाल वाचून दाखवायचे राहिलेले आहेत. त्यांचं मत काय येतं हे बघावं लागेल, पण अर्थात जरी त्यांचं मत विरोधात असलं तरी त्यामुळं केंद्राचं आर्थिक आरक्षण काही थांबणार नाही, कारण आत्तापर्यंतच्या 4 न्यायमूर्तींनी हे आर्थिक आरक्षण मान्य केलेलं आहे. ते घटनेच्या मूलभूत तत्वांमध्ये बसणार आहे, ही गोष्ट मान्य केलेली आहे. 50% लिमिट संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की या आरक्षणामुळं त्याचं उल्लंघन जे आहे ते कुठेही झालेलं नाही आहे आणि त्यामुळं सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल की आर्थिक आरक्षणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. अगदी बरोबर आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे देशाच्या दृष्टीने, ते म्हणजे आर्थिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयात वैध ठरलेलं आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना जे आरक्षण देण्यात आलेलं होतं त्या आरक्षणाला आता कुठलाही धक्का लागणार नाहीये. आर्थिक आरक्षण घटनाविरोधी नसल्याचा निर्वाळा देण्यात आलाय. 5 पैकी 4 न्यायमूर्तींकडून आरक्षण वैध ठरवण्यात आलंय. आर्थिक निकषांवर आर्थिक दुर्बल घटकांना हे आरक्षण देण्यात आलेलं होतं आणि त्यावरची सुनावणी आता सुप्रीम कोर्टात सुरू आहे. एकूण 5 न्यायाधीश होते. 5 पैकी 4 न्यायाधीशांनी हे आरक्षण वैध असल्याचं मत नोंदवलंय. 5 पैकी 4 न्यायमूर्तींकडून आरक्षण वैध असल्याचा निर्वाळा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर संपूर्ण आरक्षणाकडे नव्याने पाहण्याची गरज असल्याचं न्यायमूर्ती बेला त्रिपाठी यांनी म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे. आर्थिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयात वैध ठरलेलं आहे. आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याचा निर्णय 2019 मध्ये मोदी सरकारने घेतला होता. एकूण 10% आरक्षण होतं, पण आरक्षणाची 50% मर्यादा आहे, त्यामुळे हे घटनाविरोधी आहे असं म्हणत सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं होतं आणि त्याच प्रकरणात न्यायालयाचा हा आता निकाल येतोय. 5 पैकी 4 न्यायमूर्तींकडून आरक्षण वैध ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना जे आरक्षण देण्यात आलंय त्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही असं आता दिसतंय. त्याचबरोबर संपूर्ण आरक्षणाकडे नव्याने पाहण्याची गरज असल्याचं देखील न्यायमूर्ती बेला यांनी म्हटलेलं आहे. 4 न्यायमूर्तींनी आरक्षण वैध असल्याचं म्हटलंय. एकूण 5 न्यायाधीश यामध्ये सुनावणीमध्ये आता आहेत. न्यायमूर्ती रवींद्र भट यांचं निकाल वाचन हे अजून बाकी आहे. आर्थिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयात वैध झालंय. 4 न्यायमूर्तींनी आपला निकाल वाचून दाखवलाय. 5वे न्यायाधीश भट यांचं निकाल वाचन अजून बाकी आहे. आपण पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, या आर्थिक आरक्षणाला सहमती दर्शवताना न्यायमूर्ती पारडीवाला यांचं सुद्धा एक विधान खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण जे आहे
ते अशा पद्धतीनं अनिश्चित काळासाठी लागू राहणं, चालू राहणं हे काही योग्य नाही, कारण त्याच्यातून काही ठराविक हितसंबंध तयार होत असतात आणि त्यामुळं ज्या गोष्टी इतके दिवस दिवाणखान्यामध्ये चर्चेला जात होत्या, वेगवेगळ्या व्यासपीठांवरती चर्चेला जात होत्या की आरक्षण जे आहे ते इतका सलग काळ चालत राहणं योग्य आहे की नाही, आरक्षणाचा फेरविचार होणं गरजेचं आहे, दबक्या आवाजात का होईना या चर्चा आपल्याला कानावरती यायच्या, पण आता या गोष्टी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती कोर्टामध्ये बसून सांगतायत, आपल्या निकालपत्रामध्ये ते ऐकवतायत आणि त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती खूप महत्त्वाची म्हणावी लागेल. कारण याच्या आधी मी जसं म्हटलं की न्यायमूर्ती बेला त्रिवेदींनी म्हटलेलं होतं की आरक्षणाचा फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे, 75 वर्ष झालेली आहेत स्वातंत्र्याला आणि त्यामुळं याचा फेरविचार होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता न्यायमूर्ती पारडीवाला सुद्धा आपल्या निकालपत्रात असं म्हणतायत की अनिश्चित काळासाठी हे आरक्षण जे आहे ते चालू नाही राहिलं पाहिजे, कारण त्याच्यामधून हितसंबंध जे आहेत ते तयार होत असतात. 5 न्यायमूर्तींचं हे घटनापीठ आहे. सर्व न्यायमूर्तींची मी नावं मुद्दाम वाचून दाखवतो. न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती पारडीवाला. हे 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ आहे, ज्यांनी आत्तापर्यंत 4 न्यायमूर्तींनी तरी आरक्षणाच्या बाजूने निकाल दिलेला आहे. आता केवळ रवींद्र भट हे उरलेले आहेत. बघावं लागेल की त्यांचा निकाल नेमका काय आहे. पण मी जसं म्हटलं, जरी त्यांचा निकाल विरोधाचा असला तरीसुद्धा आर्थिक आरक्षणाचा मार्ग मात्र इथं मोकळा झालेला आहे. बरोबर. प्रशांत, यात न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी जी टिप्पणी केली होती, 50% मर्यादेच्या मूळ गाव्याला कुठेही धक्का लागत नाही आणि त्या 50% मर्यादेच्या गाव्याला धक्का लागत असेल तरी ते घटनाविरोधी नाही आहे, तर नेमकं या टिप्पणीकडे कसं बघायचं, त्यांनी काय बदल होऊ शकतो, त्यांनी काय सुधारणा होऊ शकतात किंवा निकालामध्ये काय फरक पडू शकतो? 50%च्या मर्यादेबद्दल एक आपण गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की केंद्र सरकारनं हे आरक्षण देताना असं म्हटलेलं आहे की या 10% जागा क्रिएट करताना आम्ही म्हणजे 25% जागा वाढवत आहोत. म्हणजे जिथं 100 पैकी 50% जागा आरक्षित वर्गाला मिळायच्या तर त्या तशाच राहतील. 100 ऐवजी आम्ही 125 जागा तयार करू आणि त्या 25 मधल्या ज्या जागा आहेत तर त्या 10% आर्थिक आरक्षणासाठी दिल्या जातील. म्हणजे 50% आरक्षणाला जे आधीचं आरक्षण आहे त्याला आम्ही कुठेही बाधा लावत नाही किंवा त्यांचा वाटा आम्ही हिरावत नाही, हे केंद्र सरकारला सांगायचं होतं. म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये सुपर न्यूमरिकल असं आरक्षण जे म्हणतो, तर ते तशा पद्धतीनं देण्यात आलेलं आरक्षण आहे. EWS मध्ये या 10% आर्थिक आरक्षणासाठी अनेक ठिकाणी जागा वाढवल्या गेलेल्या आहेत. असं बचाव जो आहे तो केंद्रानं आतापर्यंत केलेला आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टानं ही गोष्ट मान्य केलेली आहे की 50%च्या मर्यादेमध्येच हे आरक्षण बसतंय. न्यायमूर्ती रवींद्र भट ज्यांच्या निकालाची आपण उत्सुकता आपल्याला होती, न्यायमूर्ती रवींद्र भट यांची मतं जी आहेत ती विरोधातली आहेत. न्यायमूर्ती रवींद्र भट यांनी हे अशा पद्धतीनं SC-BC वर्गाला वगळणं हे काही घटनेला धरून नाहीये हे मत व्यक्त केलेलं आहे आणि त्यामुळं केंद्र सरकारची ही 103वी घटना दुरुस्ती त्यांनी अयोग्य ठरवलेली आहे. पण अर्थात जर एकूण घटनापीठाची रचना घेतली तर 4 न्यायमूर्ती बाजूने आहेत आणि 1 न्यायमूर्ती जे आहेत ते विरोधात आहेत आणि त्यामुळं निकाल जो आहे तो 4-1 असा आर्थिक आरक्षणाच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यामुळं केंद्र सरकारचं हे आर्थिक आरक्षण घटनेच्या चाचणीवरती किंवा घटनेची जी मूलभूत तत्वांची लिटमेस टेस्ट होती त्याच्यामध्ये ते मंजूर झालेलं आहे, पास झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रशांत, आणखी एक मला प्रश्न पडलाय हा सगळा निकाल बघून. ज्या समाजातल्या घटकांना यापूर्वीपासूनच वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आरक्षण आहे त्यांना मग EWS कॅटेगरीमध्ये म्हणजे आर्थिक आधारावर आता जे 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यात कुठलंही स्थान मिळणार नाहीये का? नक्कीच. मुळामध्ये आर्थिक आरक्षण हे त्याच वर्गाला लागू आहे की ज्यांना आजवर आरक्षणाचे कुठलेही लाभ मिळालेले नाही आहेत. त्याच वर्गांना या आर्थिक आरक्षणाचा लाभ जो आहे तो घेता येणार आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्याच्यासाठी काही निकष आहेत. म्हणजे एखादा ओपन कॅटेगरीमधला प्रत्येकच मुलगा हे आरक्षण क्लेम करू शकत नाही. जर तो ठराविक उत्पन्न मर्यादेच्या खाली असेल, त्याची जमीन धारणा, त्याच्याकडे असलेली जमीन जी आहे ती ठराविक निकषाच्या खाली असेल तरच त्यांना हे आर्थिक आरक्षण जे आहे ते मिळवता येतं आणि त्यामुळं ज्यांना आजवर आरक्षणाचे लाभ मिळालेले नाही आहेत
त्यांच्यासाठीच हे आरक्षण होतं. विरोधामध्ये खरं तर हाच मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता की या आरक्षणामुळं दोन वर्ग तयार होत आहेत, आरक्षित वर्गातले गरीब आणि ओपन कॅटेगरीमधले गरीब, आणि त्यामुळं या गरिबांमध्ये तुम्ही मतभेद करताय का, हा एक विरोधाचा मतभेद जो आहे तो याच्यामध्ये मुख्य मुद्दा मांडला जात होता. पण सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी तो गृहीत धरलेला नाहीये. घटनेच्या तत्वावरती त्यांनी या आर्थिक आरक्षणाला हिरवा कंदील जो आहे तो दिलेला आहे. प्रशांत, तुम्ही ही सगळी सुनावणी आणि त्याचबरोबर निकालाचं वाचन सुरू असताना एक मुद्दा नमूद केला होता की आरक्षण जरी वैध ठरवलेलं असलं तरी काही मुद्दे असे असू शकतात की ज्याबाबत वेगवेगळ्या न्यायाधीशांचं एकमत होत नाहीये. तर असे कुठले मुद्दे समोर आले आहेत का की ज्याबाबत न्यायमूर्तींचं एकमत होऊ शकलेलं नाहीये, की सगळ्या मुद्द्यांवर सगळ्या न्यायमूर्तींचं एकमत आहे? खरं तर जे 3 मूलभूत प्रश्न होते तेच आत्ताच्या इंट्रोडक्टरी निकालामध्ये सगळ्यांनी वाचून दाखवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 4 न्यायमूर्तींचं एकमत झालेलं आहे की SC-BC वर्गाचं एक्सक्लुजन, त्यांना वगळणं हे काही घटनाबाह्य नाही आहे या केसमध्ये, हे त्यांचं मत आहे. हे पूर्णपणे आरक्षण घटनेच्या चौकटीमधलं आहे, ही गोष्ट त्यांनी मान्य केलेली आहे. 50% मर्यादेच्या बद्दल सुद्धा तेच म्हणाले आहेत की या आरक्षणामुळं त्या चौकटीला बाधा पोहोचत नाही. आता याच्यातले काही इतर मुद्दे आहेत की म्हणजे जे आरक्षित वर्ग आहेत त्यांची क्रिमी लेअर आणि EWSची क्रिमी लेअर याच्या संदर्भातले काही मतभेद आहेत. त्याच्या संदर्भातल्या याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहेत, पण त्याच्या संदर्भातल्या केसेस कदाचित वेगळ्या चालतील. या निकालामध्ये त्याचा काही उल्लेख होईल का हे आपल्याला पूर्ण निकालपत्र आल्यानंतर कळेल. बरोबर. प्रशांत, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. मराठा आरक्षण प्रकरणातले याचिकाकर्ते विनोद पाटील आता आपल्यासोबत आहेत. विनोद पाटील जी, निकाल तुम्ही बघितलाय, तुमची प्रतिक्रिया आणि तुम्ही कसं बघताय सुप्रीम कोर्टाच्या आर्थिक आरक्षणाबद्दलच्या निकालाकडे? सुप्रीम कोर्टाने आज जो काही निर्णय दिला हा अतिशय योग्य आहे, याचं स्वागत आम्ही करतो. याचा थेट संबंध मराठा आरक्षणाशी लागतो. आम्हीही सातत्याने हेच सांगत होतो की मूळ आरक्षणाशी आणि मराठा आरक्षणाशी कुठलाही संबंध नाही. याचं कारण असं आहे की मराठा आरक्षण हे फक्त नोकऱ्या आणि शिक्षणासाठी आहे, ते राजकीय नाही. तसंच EW आरक्षण हे देखील नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आहे. ह्या निर्णयामुळे फायदा असा होईल की 50%ची जी मर्यादा घालण्यात आली होती, वारंवार इंदिरा साहनी खटल्याचा जो दाखला दिला गेला होता, त्याच्यावर लोकसभेने कायदा केला. एखादा निर्णय सुप्रीम कोर्टाने केल्यावर जर लोकसभेने पुन्हा त्याच्यावर फेरविचार केला व कायदा केला तर तो जुना निर्णय रद्द होतो आणि नवीन निर्णय लागू होतो. तर मला असं वाटतं की सातत्याने एक जी भीती आम्हाला होती की 50% मर्यादेचा आता काय, परंतु एकंदरीत हे सर्व निकाल जर आपण बघितला तर याच्यामध्ये स्पष्टपणे इंदिरा साहनी खटल्याच्या पुढे जाऊन 50%ची मर्यादा क्रॉस करून 10% माननीय सुप्रीम कोर्टाने आरक्षण स्वीकारलेलं आहे. याच्यामुळे आता मराठा आरक्षणाचा जो काही फेरविचार होणं गरजेचं आहे, पुनर्विचार याचिका जी माझी प्रलंबित आहे त्याच्यामध्ये याचा आधार आम्हाला घेता येईल आणि निश्चित कुठंतरी आमचा निर्णय लागताना आता या निर्णयामुळे दिसतोय. म्हणजे विनोद पाटील जी, तुमची जी मराठा आरक्षणाची मागणी आणि जो न्यायालयीन लढा आहे त्याला बळकटी देणारा हा निर्णय असं तुम्हाला म्हणायचंय? निश्चित, कारण मराठा आरक्षणामध्ये जे वारंवार सांगितलं गेलं होतं की 50%ची मर्यादा आहे, मग राज्याला अधिकार आहे का नाही, का राज्याने चुकीच्या पद्धतीने केलं. याचा अर्थ जी प्रोसेस झालेली ती योग्य आहे. राज्याला अधिकार आहे, जसं केंद्राने आता परत EW साठी 10% वाढवले, याचा अर्थच राज्याला देखील अधिकार आहे. म्हणजे राज्याने केलेले योग्य आहे, मागासलेले आम्ही सिद्ध झालेलो आहोत. जो कायदा मागासलेपणा सिद्ध झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्याचे मतमतांतर होतं. 3 न्यायमूर्ती, 2 न्यायमूर्ती, 1 न्यायमूर्ती वेगळं मत करत होते, कोणी मान्य केलं, कोणी अमान्य केलं. परंतु EWS आरक्षणाचा आधार घेऊन मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेमध्ये राज्य सरकारने देखील पाऊल टाकलं पाहिजे. आम्ही तर टाकणारच आहोत आता उद्यापासून, परंतु राज्य सरकारने देखील तर याच्यामध्ये पाऊल टाकलं आणि व्यवस्थित बाजू सांगितली. कारण सुप्रीम कोर्टाने मान्य केलंय की 10% हे आरक्षण योग्य आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षण हे 100% योग्य आहे, असं माझं या ठिकाणी ठामपणे मत आहे. तुम्ही म्हणताय आता मग राज्य सरकारकडे तुम्ही तातडीनं पाठपुरावा करणार आहात का? कोणाची भेट घेणार आहात? कोणाच्या कानावर हे सगळं घालणार आहात की या सगळ्या प्रकरणांचा आता सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करावा मराठा आरक्षणासाठी? राज्य सरकारला आमचे प्रश्न कळलेले, आजचा निकाल आहे हा संपूर्ण देशाला लागू आहे. सरकारने तात्काळ करावं. माझ्या वतीने रिव्ह्यू ऍप्लिकेशन ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहे. त्याच्यामध्ये दुर्दैवाने काय झालं की 3 न्यायमूर्ती त्याच्यामध्ये रिटायर्ड झालेले आहेत. पहिला अर्ज करावा लागेल की 5 न्यायमूर्तींचं परत एकदा बेंच कॉन्स्टिट्यूट करा आणि बेंच कॉन्स्टिट्यूट झाल्यानंतर परत एकदा त्यांच्याकडे अर्ज करावा लागेल, कारण की रिव्ह्यू पिटिशन ही न्यायालयामध्ये खुलेआम होत नाही, ती न्यायमूर्तींच्या दालनात होती.
परत आम्हाला एक विनंती करावं लागेल की आम्हाला याच्यावर युक्तिवाद करायचा आहे. आमचं म्हणणं लेखित आम्ही दिलंय, परंतु आम्हाला ओरल डिस्कशन करायचंय आणि सुप्रीम कोर्टाने जर ती मान्यता दिली तर पुन्हा एकदा याच्यामध्ये चर्चेला सुरुवात होऊ शकते, बाजू मांडण्याला संधी मिळू शकते. एकंदरीत हा निर्णय अतिशय संजीवनी देणारा आहे, कारण 50% माझ्यासारखा तरुण किंवा ग्रामीण भागातला तरुण सातत्याने एक प्रेशर मध्ये होता की 50%च्या आत बसेल का, मग हे देतील का, ते देतील का. आता तसं राहिलेलं नाहीये. 50%ची मर्यादा सुप्रीम कोर्टाने ओलांडल्यानंतर मान्यता दिलेली. मग 50 60 असेल, 62 असेल, 70 असेल. काल मेघालयाला बघितलं 85% आरक्षण आहे. ज्या समाज मागासलेला सिद्ध होतो तर त्याला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाचे आम्ही आभार व्यक्त करतो. ठीक आहे, धन्यवाद विनोद पाटीलजी आपल्या या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल. तर सुप्रीम कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. आर्थिक दुर्बल घटकांना जे आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता तो निर्णय आणि ते आरक्षण वैध असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. त्यामुळे 10% आरक्षण EWS म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं कायम राहणार आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निकाल दिलाय. त्यापैकी 4 न्यायमूर्तींचं एकमत बघायला मिळालं. आपण याबद्दल आणखी माहिती घेऊया. प्रशांत कदम यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, काय अपडेट्स या सगळ्या निकालाबद्दल आणखी? नक्कीच ऐतिहासिक दिवस ठरलेला आहे आणि जानेवारी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या 4-5 महिने आधी मोदी सरकारनं हा निर्णय घेतलेला होता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हे आरक्षण दिलेलं होतं आणि ते आरक्षण 3.5 वर्षानंतर सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलेलं आहे. न्यायमूर्ती उदय लळित हे सरन्यायाधीश झाले. त्याच्यानंतर त्यांनी काही प्रलंबित मुद्दे घटनापीठासमोर आणलेले होते. त्यापैकी हा मुद्दा होता. सप्टेंबर महिन्यामध्ये याच्यावरती सुनावणी झाली. सलग मॅरेथॉन सुनावणी झाली. 6-6.5 दिवस याच्यावरती युक्तिवाद होत होते आणि त्याच्यानंतर 27 सप्टेंबरला घटनापीठाने निकाल राखून ठेवलेला होता आणि आज 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठामध्ये 4 न्यायमूर्ती आरक्षणाच्या बाजूने आहेत. कुठलंही घटनेचं उल्लंघन, घटनेच्या चौकटीचं उल्लंघन या आर्थिक आरक्षणामुळे झालेलं नाहीये. हा ऐतिहासिक निकाल या घटनापीठाने दिलेला आहे. याच्यातला एकच मुद्दा फक्त थोडासा किचकट आहे आणि ज्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या मागणीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो तो म्हणजे 50% आरक्षणाची मर्यादा. तर याच्यामध्ये केंद्र सरकार वारंवार हे सांगत होते की मुळामध्ये 50%च्या त्या मर्यादेला आमच्या आरक्षणामुळे बाधा पोहोचत नाही, कारण आम्ही जास्तीच्या जागा देऊन हे आरक्षण जे आहे ते लागू करतो आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे जेव्हा अशा पद्धतीच्या आरक्षणाच्या मागण्या होत आहेत किंवा भविष्यात होतील तेव्हा अशाच पद्धतीनं मग 50%च्या आरक्षणाला डील करावं लागेल का, की त्या मर्यादेचा सन्मान करावा लागेल. कारण मराठा आरक्षणासंदर्भात निकाल देताना 50%चा मुद्दा महत्त्वाचा नव्हता, तर मराठ्यांचं सामाजिक मागासले पण हे त्या अहवालामध्ये दिसत नाहीये. हा मूळ मुद्दा होता आणि त्यामुळं हा जो एक ग्रे एरिया, थोडासा अस्पष्ट एरिया दिसतोय 50%च्या मर्यादेसंदर्भातला, तो संपूर्ण निकालपत्र आल्यानंतर कदाचित आपल्याला कळेल आणि त्याच्यानंतर आपल्या आरक्षणाच्या ज्या मागण्या आहेत महाराष्ट्रातल्या किंवा इतर राज्यांमधल्या असतील त्याच्या संदर्भातल्या मागण्यांना पुढे कसा वेग येतोय हे आपल्याला त्यानंतर कळेल. बरोबर. प्रशांत, या निकालासोबतच एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे त्या संदर्भात न्यायालयाने केलेल्या टिप्पणीचा. कारण आता काही वेळापूर्वी आपण मराठा आरक्षण याचिकाकर्त्यांची प्रतिक्रिया बघितली तर त्यांचं म्हणणं की मराठा आरक्षणाची जी मागणी आहे त्याला बळकटी देणारा हा निर्णय आहे. देशात असे अनेक जात समूह आहेत की ज्यांनी आरक्षणाची मागणी केलेली आहे आणि न्यायालयीन लढे सुद्धा सुरू आहेत. त्यामुळे 50%ची मर्यादा आता आरक्षणासाठी वाढवून वेगवेगळे जात समूह आरक्षण वाढवण्यासाठी मागणी करू शकतात आणि त्याची वैधता न्यायालयात नेमकी काय असू शकते? मुळामध्ये जर केवळ मराठा समाजाचा आपण प्रश्न लक्षात घेतला तर आता मराठा समाजाला हे ठरवावं लागेल की या केंद्रीय आर्थिक आरक्षणामध्ये आपण बसतोय, कारण मराठा आरक्षण हे म्हणजे मराठा समाजाला सुद्धा हे EWS आरक्षण लागू होईलच. तर हे आरक्षण स्वीकारायचं की आपल्या सामाजिक मागासलेपणावरती आधारित नवीन आरक्षणाची मागणी करायची आणि त्यासाठीचे लढे द्यायचे. कारण सामाजिक मागासलेपण सिद्ध होणं हे SCBC आरक्षणासाठी खूप महत्त्वाचं आहे. एकतर ते सिद्ध करून तशा पद्धतीचं आरक्षण मिळवावं लागेल किंवा सध्याच्या EWS आरक्षणामधला जो मराठ्यांचा हक्क आहे, मराठ्यांचा वाटा आहे, तो आता मान्य झालेला आहे, तर तो मिळवायचा आणि तो योग्य आहे असं म्हणायचं. याच्या संदर्भात मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना सुद्धा भूमिका ठरवावी लागेल. कारण असं नाही होणार की म्हणजे SCBC मध्ये पण आम्हाला आरक्षण पाहिजे मराठ्यांना आणि EWS मध्ये, कारण EWSचं आरक्षण त्याच वर्गांना मिळतं ज्यांना आरक्षणाचे कुठलेही लाभ नाही आहेत. म्हणजे SC, ST, OBC, SCBC असतील यांना EWS मध्ये स्थान नाही आहे आणि त्यामुळं
हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे या सगळ्या आंदोलनकर्त्यांना त्यासाठी ठरवावा लागेल. आणि 50% लिमिटबद्दल हे बरोबर आहे की 50%च्या लिमिटबद्दल सुप्रीम कोर्टानं काही भाष्य केलेलं नाहीये, पण याच्यामध्ये केंद्र सरकारचा हा दावा मान्य केलेला आहे की आमच्या आर्थिक आरक्षणामुळे 50%ची मर्यादा कुठेही बाधित होत नाहीये. तशाच पद्धतीनं जर भविष्यात आरक्षण दिलं गेलं, म्हणजे सुपर न्यूमेरिकल आपण ज्याला म्हणतो की जागा वाढवून त्या घटकांना न्याय देणं, तर कदाचित ते आरक्षण 50%च्या कचाट्यात फार सापडणार नाही. कारण आतापर्यंत तरी याच्या आधीच्या निकालामध्ये सुद्धा आणि आजच्या निकालामध्ये थेट भाष्य 50%च्या मर्यादेवरती सुप्रीम कोर्टानं केल्याचं दिसत नाही. बरोबर. प्रशांत, तुम्ही महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय आणि ह्याच मुद्द्यावर आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. विनोद पाटील मराठा आरक्षणातले याचिकाकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता याच मुद्द्यावरून. प्रशांत. पाटील साहेब नमस्ते. मगाशी पण तुम्ही म्हणालात की या आरक्षणामुळे आमच्या लढाईला बळ मिळालेलं आहे, पण मला आता हे म्हणायचं होतं की EWS आरक्षणामुळे जो मार्ग मोकळा झालेला आहे, तर त्याच्यातला वाटा मराठा समाज मान्य करणार की आता SC-BC म्हणजे याच आरक्षणासाठीचा तुमचा लढा जो आहे तो पुढे कायम राहील? कारण दोन्हीपैकी एकच आरक्षण आपल्याला मिळू शकतं. प्रशांत दादा, मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो की एक स्पष्टता याच्यामध्ये झाली पाहिजे की EWS आरक्षण याच्यामध्ये कुठेही असा उल्लेख नाही की ज्यांना कुठलं आरक्षण आहे त्यांनी घेऊ नये. याच्यामध्ये दोनच कंडिशन्स आहेत की तुमचे 1957 पूर्वी 67 पूर्वी 67 पूर्वीचा तुमचा रहिवासी दाखला पाहिजे आणि आज रोजीचं तुमचं उत्पन्न 8 लाख पर्यंत त्याचं मर्यादा पाहिजे. हे जसं खुलं आरक्षण आहे त्याच धर्तीवर EWS आरक्षण आहे. आणि EWS आरक्षणामध्ये अशा कुठल्याही पद्धतीने फक्त आणि फक्त मराठा समाजासाठी त्याच्यामध्ये राखीव करता येणार नाही, कारण हे ओपन फॉर ऑल आहे. जर मी मागासवर्गीय आहे जातीने आणि माझ्याकडे मागासवर्गीय प्रमाणपत्र आहे, परंतु मला EWS मध्ये भाग घ्यायचा आणि माझं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, तिथे मला क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागेल. इकडे मला क्रिमिनलची गरज नाही. परंतु मी उत्पन्न 8 लाखाच्या आत जर सिद्ध करू शकलो तर मी EWS मध्ये देखील भाग घेऊ शकतो. त्याच्यामुळे मराठा समाज EWS आरक्षणावर समाधानी होऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये शेकडो जाती आहेत, शेकडो समूह आहेत. EWS मध्ये कोणीही भाग घेऊ शकतं. आमची मागणी एवढीच होती की आमचा फार मोठा बॅकलॉग आहे, आमचं मागासलेपणा आयोगाने सिद्ध केलं होतं, मुंबई हायकोर्टाने स्वीकारलं होतं. आता रिव्ह्यू पिटिशन मध्ये जसं आपण बघितलं की 66 निर्णय या देशामध्ये लागलेले की ज्याच्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन मध्ये पूर्ण बाजू बदललेली आहे. अगदी इंदिरा गांधी पासून आतापर्यंत मागच्या काळामध्ये जो निर्णय झाला होता की दारूची दुकानं हायवेवर नसावे, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, तो देखील त्यांनी बदलला. मराठा समाजाचं म्हणणंच एवढं आहे की आम्ही मागासलेले आहोत आणि आम्हाला आरक्षण द्या आणि स्वतंत्ररित्या आरक्षण द्या. EWS मध्ये सर्व इट्स ओपन फॉर ऑल, जे उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल सर्वांना त्याच्यात सामावून घेता येईल. फक्त मराठा समाजाची कॅटेगरी किंवा मराठा समाजाचा कोटा त्याच्यात ठरवता येणार नाही. त्यामुळे स्वतंत्र आरक्षणाची मागणी आमची कालही होती, आजही आणि मिळेपर्यंत असणार आहे. पण विनोदजी, या आरक्षणामध्ये केंद्र सरकारचा हा दावा होता की हे 10% आर्थिक आरक्षण देताना आम्ही 50%च्या लिमिटला कुठेही हात लावत नाही, कारण आम्ही सुपर न्यूमेरिकल पद्धतीनं हे आरक्षण देतोय. मराठा आरक्षणासाठी जेव्हा हा मुद्दा येईल तेव्हा तुमची मागणी काय असेल? तेव्हा देखील अशाच पद्धतीनं आरक्षण दिलं जावं, कारण 50%च्या मर्यादेच्या कचाट्यामध्ये आरक्षण येऊ शकतं जर ते सुपर न्यूमेरिकल पद्धतीनं, जसं केंद्र सरकारनं दिलेलं आहे तसं जर नाही दिलं तर. त्यामुळे त्या संदर्भात तुमची मागणी काय असेल? आरक्षण देण्याच्या 2 प्रक्रिया आहेत. एक, मागासलेलापणा सिद्ध करून आरक्षण दिलं जातं. दुसरं, कुठलाही मागासलेलापणा सिद्ध न करता कॅटेगरी केली जाते. हा केस लॉ झालेला आहे. EWS हा केस लॉ असा झालेला आहे की कोणाची मागणी असताना नसताना त्यांनी आरक्षण दिलं. आरक्षण देताना ही फॅसिलिटी आहे. याच्यामध्ये एज्युकेशन आणि गव्हर्नमेंट जॉब हे याच्यामध्येच लागू आहे. मराठा समाजाचं सिमिलर आहे. EWS आरक्षण जर तुम्ही ते पूर्ण त्याची नोटिंग वाचली किंवा कायदा बघितला तर मराठा समाजाचा मागासलेल्यापणाचा एक पार्ट जर सोडला तर EWS आरक्षण आणि मराठा आरक्षण एकदम सिमिलर आहे. याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे की ज्यांना कॉम्पिटिशन करता येत नाही किंवा ज्यांना मेरिट असून मिळत नाही अशांसाठी आहे. त्यामुळे मराठा समाजाने ही प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. आता रिव्ह्यू पिटिशन मध्ये जर याचा आधार घेऊन निर्णय लागला तर मागची प्रक्रिया करण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये मागासलेलापणा पण सिद्ध होईल, कारण मागासलेलापणा सिद्ध करताना माननीय सुप्रीम कोर्टाने आकडेवारी स्वीकारलेली आहे. याच रिपोर्टमध्ये दाखले दिलेले आहे, परंतु काही तांत्रिक चुका त्याच्यामध्ये झालेल्या आहे. कोर्टाला नाव ठेवण्याचा मला अधिकार नाही. जसं की टोटल मारत असताना 100 सीट्स पैकी मराठा रिझर्वेशनच्या सीट मोजल्या गेल्या पाहिजे.
तसं न करता 50% आरक्षणामधून मराठा समाजाच्या सीट्स मोजल्या गेल्या, त्याच्यावर प्रतिनिधित्व जास्त दिसलं, अशा काही बारकावे त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे मी परत सांगतो, ईडब्ल्यूएस आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा जो बेस आहे तो सेम आहे. 50%ची मर्यादा आम्हाला देखील लागू होत नाही, कारण इंदिरा साहनी खटला जो 50%चा होता हा आजच्या निर्णयामुळे कालबाह्य झालेला आहे आणि तो जातीने मागासलेल्या असण्यासाठी आहे आणि आम्ही यांचा नवीन प्रवर्ग सिद्ध केलेला आहे की आम्ही मागासलेले आहोत. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद विनोद पाटीलजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर एक अपडेट येते आहे, सरन्यायाधीश लळित हे आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाच्या विरोधात आहेत. 5 पैकी 3 न्यायमूर्ती आर्थिक आरक्षणाच्या बाजूने आहेत. मुख्य न्यायमूर्तींचं मत हे आरक्षणाच्या विरोधात आहे. आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे. आर्थिक निकषांवर जे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे ईडब्ल्यूएस नुसार, त्या संदर्भात आता निकाल स्पष्ट होताना दिसतोय. मुख्य न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या मताशी ते सहमत आहेत. मुख्य न्यायमूर्तींचं मत आर्थिक निकषांवरील आरक्षणाच्या विरोधात आहे. एक मोठी अपडेट येते या सगळ्या संदर्भात. एक ऐतिहासिक निर्णय, ऐतिहासिक महत्व आहे या सगळ्या निर्णयाला. रवींद्र भट यांनी देखील आर्थिक निकषांवर आरक्षणाला विरोध केला होता आणि रवींद्र भट यांच्या मताशीच सहमती दर्शवलेली आहे मुख्य न्यायमूर्ती उदय लळित यांनी. 5 पैकी 3 न्यायमूर्ती आर्थिक आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि 2 न्यायमूर्ती विरोधात आहेत. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश आहेत उदय लळित आणि रवींद्र भट. दोघांनी आर्थिक आरक्षणाला विरोध केलेला आहे. सरन्यायाधीश लळित आर्थिक आरक्षणाच्या विरोधात त्यांनी आपला निकाल दिला आहे. मुख्य न्यायमूर्तींचं मत हे आरक्षणाच्या विरोधात आहेत. प्रशांत कदमकडे जाऊयात. प्रशांत, अर्थात मुख्य न्यायाधीश जरी विरोधात असले तरी आर्थिक आरक्षणासंदर्भातला मार्ग जो आहे तो मात्र मोकळा झालेला आहे. कारण याच्यातली फक्त बहुमताची आकडेवारी बदलते. म्हणजे मगाशी 4-1 अशा बहुमतानं आपण निकाल मानत होतो, कारण तोपर्यंत सरन्यायाधीशांनी निकाल दिलेला नव्हता. आपण असं म्हणत होतो की कारण सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती उदय लळित यांचं जजमेंट एकच दाखवलं जात होतं आणि त्यामुळं कदाचित सर्वांनी हा अर्थ काढला. पण सगळ्यात शेवटी न्यायमूर्ती उदय लळित यांचं मत स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी रवींद्र भट यांच्या मताशी सहमती दर्शवलेली आहे आणि त्यामुळं फक्त आकडेवारी बदललेली आहे. 4-1च्या ऐवजी 3-2 अशा पद्धतीनं हे ईडब्ल्यूएसचं आरक्षण मान्य झालेलं आहे. आरक्षणाचा मार्ग मात्र मोकळाच झालेला आहे. तो मगाशी पण झालेला होता, तो आत्ताही झालेला आहे. फक्त सरन्यायाधीशांचं मत जे आहे ते या आरक्षणाच्या विरोधातलं आहे. ही गोष्ट मात्र इथं महत्त्वाची झालेली आहे. अर्थात घटनापीठाचे अध्यक्ष म्हणून किंवा 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या मताला काही वेगळी किंमत नाही आहे. ते 5 पैकी 1 आहेत आणि त्यामुळं शेवटी निकाल गृहीत धरताना 3-2 अशाच पद्धतीनं गृहीत धरला जाईल आणि त्यामुळं हे केंद्र सरकारचं जे आर्थिक आरक्षण आहे ते घटनेच्या तत्वांवरती वैध ठरलेलं आहे, घटनेच्या कसोटीवरती ते योग्य ठरलेलं आहे. हा मात्र त्याच्यातला गाभा जो आहे किंवा अर्थ कायम राहतो. बरोबर आहे प्रशांत. 3-2 अशा फरकाने हा सगळा निकाल स्पष्ट होताना दिसतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.